सध्याच्या राजकारण्यांच्या बुद्धीची अक्षरशः कीव करावीशी वाटते. म्हणजे कुठलाच निर्णय हा गरिबांच्या हिताचा होत नाही. कुठलीही योजना ही कार्यान्वित झाल्यानंतर ती यशस्वी होईल याची खात्री नाही. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात राबवलेल्या योजना, त्यावेळेस झालेली बांधकामं, स्वातंत्र्यानंतर घेतलेले निर्णय आणि त्यांनी ठेवलेली दूरदृष्टी ही आत्ताच्या राजकारण्यांमध्ये कुठेही नाही. म्हणजे या राजकारण्यांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे का असा आता प्रश्न पडायला लागलाय. म्हणजे प्रत्येक योजनेमध्ये आणि प्रत्येक विकासाच्या कामांमध्ये फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार सुरू आहे. आता या भ्रष्टाचाराची तक्रार केल्यानंतर, त्याचे पुरावे दिल्यानंतर चौकशीची नौटंकी केली जाते आणि कुणावरही कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही, हे आपल्याला वारंवार पाहायला मिळते. आणि म्हणून आता राजकारणी लोकांच्या मनातून उतरायला लागलेत. आज मी एक तुम्हाला धक्कादायक प्रकरण दापचरी दुग्ध प्रकल्पाचं सांगणार आहे. जे 1962 मध्ये या दुग्ध प्रकल्पासाठी काही जमीन हस्तांतरित केली गेली, मोठी मोठी स्वप्न दाखवली गेली. मात्र या दुग्ध प्रकल्पाची, एका चांगल्या योजनेची शासनातील भ्रष्ट राजकारण्यांनी, अधिकाऱ्यांनी अक्षरशः माती केलेली आहे. म्हणजे हा प्रकल्प जर कार्यान्वित झाला असता तर तलासरी तालुका, त्याच्या शेजारी असलेला डहाणू तालुका, जव्हार तालुका या तिन्ही तालुक्यांतील आदिवासी बांधव हे सुखी आणि संपन्न झाले असते. मात्र ते त्यांना होऊ द्यायचं नव्हतं. नेहमीप्रमाणे आदिवासींसाठी योजना येते, विकास मात्र अधिकाऱ्यांचा आणि भ्रष्ट राजकारण्यांचा होता. या दुग्ध प्रकल्पामध्येही तेच झालं. म्हणजे 1962 ला अगदी दूरदृष्टी ठेवून कार्यान्वित झालेला हा प्रकल्प 2010 मध्ये बंद करण्यात आला. आता 1962 ते 2010 या दरम्यान अब्जावधी रुपयांचा खर्च या प्रकल्पावर झाला होता आणि तरी सुद्धा तो बंद झाला. आता बंद झाल्यानंतरही तिथे दुरुस्तीच्या नावाखाली करोडो रुपयांचा खर्च सुरू आहे. आणि हा खर्च कसा सुरू आहे याची धक्कादायक प्रकरणं आता उघडकीस येत आहेत. म्हणजे आम्ही तुम्हाला प्रत्येक भागामध्ये एक नवीन प्रकरण सांगणार आहोत. आज जे प्रकरण सांगणार आहोत ते प्रकरण आहे अस्तित्वात नसलेल्या जेसीपीने केलेल्या कामाचं. त्या क्रमांकाचा जेसीपी हा अस्तित्वात नाहीये आणि तरी सुद्धा त्या जेसीबीचं 44 लाखांचं बिल हे ठेकेदाराला दिले गेले. 2010-2011 ते 2020-22 या दरम्यान कोट्यावधी रुपयांचा खर्च दाखवून अक्षरशः लुटमार केली आहे. म्हणजे दुग्ध विकास प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी राजकारण्यांना हाताशी धरून जी लुटमार केली त्याच्यामधलं पहिलं प्रकरण मी तुम्हाला सांगणार आहोत ते म्हणजे जेसीपीचं. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये जेसीपी हा आपत्कालीन सेवेसाठी धरणावर तैनात केल्याचे दाखवून ठेकेदाराला 44 लाखांचं बिल दिलंय. धरण आहे कुरुंजे धरण. या कुरुंजे धरणावर आपत्कालीन काही परिस्थिती उद्भवली तर जेसीपी तिथे हजर असावा म्हणून जेसीपी तिथे ठेवला गेला असं दाखवलं आणि 44 लाख रुपये ठेकेदाराला बिल दिले. आता हा जेसीपी तिथे उभा असताना म्हणजे ऑक्टोबर 2020 ते डिसेंबर 2020 चे प्रत्येकी किंवा काही हे दिवस हे फक्त 30 दाखवलेले आहेत. म्हणजे 31 दिवस जरी जेसीपी उभा असेल तरी तो 30 दिवस दाखवलेला आहे. अनेक चुका हे करत गेलेत आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की अशा प्रकारचा जेसीपी इथे उपस्थित होता का, आणि जर उपस्थित असता आणि बिल जर खरं असतं तर ह्या त्यांच्या चुका झाल्या नसत्या. आता जेसीपी जर तिथे असेल तर उद्या काय आपत्कालीन सेवेसाठी तो होता, उद्या काय अशी घटना घडली तर जेसीबीच्या सोबत इतरही वाहनं हवीत. म्हणजे जेसीबी नेमकं काय करणार? जर उद्या काय झालंच तर तिथे डंपर लागतील, पोकलन लागतील किंवा आणखी जी काही वाहनं त्यांना पूरक अशी वाहनं आहेत तीही तिथे असायला हवीत. मात्र तिथली कुठलीही वाहनं तिथे तैनात नव्हती, फक्त जेसीबी तैनात होता असं दाखवलंय. आणि 24 तास तिथे तो जेसीबी ठेवण्यात आला होता आणि त्यानुसार त्याचं बिल काढलं गेलं. आता ह्या बिलाची चौकशी व्हावी म्हणून ते सुनील शिंदे म्हणून एक
निवृत्त कर्मचारी आहेत, ते या विषयावर लढतायत, पत्रव्यवहार करतायत, ते माहितीच्या अधिकाराचे कार्यकर्ते आहेत आणि त्याचबरोबर ते त्या प्रकल्पाच्या परिसरामध्ये राहत आहेत, म्हणजे तिथले रहिवासी आहेत. त्यांनी तिथली खडूनखड माहिती आहे आणि त्यामुळे गेली 2-3 वर्ष झाली ते सातत्याने पत्रव्यवहार करतायत. त्यांच्या पत्रांना दुग्ध विकास प्रकल्प कुठल्याही प्रकारची कारवाई झाल्याची माहिती देत नाही, कारवाई केली जात नाही आणि म्हणून त्यांनी मशाल कार्यालयाकडे ही काही प्रकरणं आणून दिले. आम्ही स्वतः त्याची चौकशी केली आणि नंतर लक्षात आलं की एकापेक्षा एक अशी धक्कादायक प्रकरण आहे. आता सुनील शिंदे एकटेच लढतात का? तर सुनील शिंदेबरोबर दापचरी प्रकल्पामध्ये जेवढे काही रहिवासी आहेत तेही लढत आहेत. आता खासदार राजेंद्र गावित यांनी या प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने एक पत्र दिले. 25/11/2021 ला राजेंद्र गावित यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलं. त्या पत्रामध्ये ह्या जेसीबी संदर्भात ते काय म्हणतात ते बघा. जून 20 ते डिसेंबर 20 या कालावधीमध्ये जेसीबी हा इमर्जन्सी कामासाठी तिथे आणला गेला. वर्क ऑर्डर जी आहे ती आहे 921/10/2020. कोणाला काम दिलं हे? तर ओम साई कंस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड अंधेरी मुंबई यांना जेसीबीचा ठेका दिला गेला. म्हणजे खरं तर दापचरी परिसरामध्ये किंवा डहाणू, तलासरी, जव्हार या परिसरामध्ये भरपूर जेसीबी आहेत. तर त्यांना कुठलाही जेसीबीचा ठेका देण्यात आलेला नाही स्थानिकाला. तो मुंबईवाल्याला दिला. का दिला, कसा दिला, का त्याच्या नावाने कसं बोगस बिल काढलं, हे एक संशोधनाचा विषय आहे. कारण प्रत्यक्षामध्ये तिथे जेसीबी उपस्थित नव्हता, कारण तो त्या क्रमांकाचा जेसीबी हा अस्तित्वात नव्हता, हे आता समोर आलेलं आहे. आता धरण क्षेत्रामध्ये 24 तास हा जेसीबी तिथे ठेवला गेला आणि त्याचं बिल जे आहे ते 44 लाख रुपये हे ह्या कंपनीला दिले गेले. ओम साई कंस्ट्रक्शन या कंपनीला दिले. आता प्रत्यक्षामध्ये अशा प्रकारचा जेसीबी हा तिथे अस्तित्वात होता का? ते पहिल्यांदा माहिती मागवण्यात आली की माहितीच्या अधिकारामध्ये ही माहिती मागवल्यानंतर एक लक्षात आलं की अशा प्रकारचा कुठलाही जेसीबी हा अस्तित्वातच नाहीये. म्हणजे माझ्याकडे एक पत्र आहे, जे शोध पत्रकारिता नावाचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये जेव्हा ही कागदपत्र आपल्याकडे आली आणि आम्हाला सांगितलं गेलं की अशा प्रकारचा जेसीबी हा त्या धरणावर उपस्थित होता आणि आम्हाला माहिती आहे की तिथे त्या धरणावर कुठलाही जेसीबी नव्हता आणि एवढं बिल देण्याचं काहीही कारण नव्हतं, हे खोटं बिल काढलंय. आता जेसीबी नव्हतं हे लोक सांगतायत, तक्रारदार बोलतायत, पण याला काही आधार आहे का? तशा प्रकारचा जेसीबी अस्तित्वात आहे का? म्हणून तो जेसीबीचा जो क्रमांक होता, जेसीबी क्रमांक MH16AV 4665. आता MH16 सांगितल्यानंतर अहमदनगर आलं, आरटीओ. या आरटीओ कडे माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागवली गेली आणि या संदर्भात प्रश्न विचारले गेले की दिनांक 1/1/2000 ते 31/3/2022 म्हणजे गेल्या 22 वर्षाच्या कालावधीमध्ये जेसीबी क्रमांक MH16AV 4665 या क्रमांकाच्या जेसीबीची नोंदणी आपल्या कार्यालयात झाली आहे का? उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अहमदनगर म्हणजे आरटीओ अहमदनगरला विचारलं की अशा प्रकारचा जेसीबी तुमच्याकडे नोंद झालेली आहे का? त्यांनी उत्तर बघा काय दिले. आपण माहिती अधिकारात आधी नियमांतर्गत विचारलेल्या माहितीच्या अनुषंगाने जेसीबी क्रमांक MH16AV 4665 या वाहनाच्या मालिकेचा अभिलेख हा हस्तलिखित स्वरूपाचा असून अभिलेख प्रथम दर्शनी शोध घेतला असता मिळून येत नाही. म्हणजे हा जेसीबी जेव्हा नोंदणी केली त्याला हाताने लिहायचे ते, आणि मात्र अशा प्रकारच्या जेसीबीची कुठलीही नोंद आमच्या कार्यालयात नाही असं स्पष्ट लिहिलंय. हे त्यांचं पत्र आहे. आरटीओने माहितीच्या अधिकारात दिलेलं पत्र आहे की अशा प्रकारच्या जेसीबीची कुठेही नोंद नाही. आता नोंदच नाही ज्या जेसीबीची, त्या जेसीबीने कुरुंजे धरणावर काम केलं आणि कुरुंजे धरणावर त्या जेसीबीने काम करून 44 लाखांचं बिलही घेतलं गेलं. आता या संदर्भात तक्रार झाल्यानंतर तात्काळ ज्यांनी ही बिलं बनवली, ज्यांनी हे पैसे घेतले, त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते. तर गुन्हे काही दाखल झाले नाहीत. म्हणजे गेल्या 15 वर्षाचा आम्ही कालावधी बघतोय, या 15 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचे गुन्हे भ्रष्टाचारांवर दाखल केले जात नाही. आता पुरावे स्पष्ट आहेत. तर जेसीबी होता, त्याच्यावेळेला आवश्यक असलेली वाहनं पाहिजे होती, त्याचे काही फोटोग्राफ्स पाहिजे होते. जर वर्क ऑर्डरला तुम्ही जर जेसीबी घेताय तर त्या जेसीबीची नोंदणी झालेली कागदपत्र पाहिजे होती. माहितीच्या अधिकारामध्ये
दुग्ध विकास प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची अशी कागदपत्र दिलेली नाहीत. त्यांनी जे बिलाची कॉपी दिलेली आहे त्या बिलामध्ये मात्र या जेसीबीने एवढे दिवस काम केलं आहे स्पष्ट लिहिलेलं आहे. मात्र कोणता जेसीबी, त्याचा फक्त क्रमांक आहे, त्याची नोंदणी झालेली आहे का, त्याचा आरसी बुक आहे का, तर त्यांच्याकडे काहीही उपलब्ध नाही. याचा अर्थ ते खोटं होतं. आणि तरीही अहमदनगर आरटीओशी संपर्क साधून माहिती घेतली. त्यावेळेस कळलं की अशा प्रकारच्या जेसीबीची नोंद ही अहमदनगरमध्ये नाही. म्हणजे MH16ला अशा प्रकारची कुठलीही नोंद नाही. आता दापचरी दुग्ध प्रकल्पाच्या कुर्जे धरणावर काम न करता ही जी बिलं काढलेली आहेत ही भयानक आहेत. म्हणजे एकापेक्षा एक आहेत. प्रत्येक भागात आपण एक ते सांगणार आहोत. आता हे 44 लाखांचं जे बिल निघालंय ते जून 2022 ते डिसेंबर 2020 या दरम्यान हा जेसीबी तैनात करण्यात आला होता. खरं तर अशा प्रकारचं बिल दिल्यानंतर लक्षात आलं की कुठल्याही प्रकारचा जेसीबी तिथे लावण्यात आला नव्हता. आणि म्हणून हे जे 44 लाखांचं जे बिल काढलंय ते खोटं आहे, ते चुकीचं आहे, हे स्पष्ट झालं. आता हे सगळ्यांना माहिती आहे, दुग्ध विकास प्रकल्पातील सगळ्यांना माहिती आहे. तरी सुद्धा कारवाई होत नाही. विशेष म्हणजे त्याच मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी लेखी पत्र दिले. त्यांनी लेखी पत्र दिल्यानंतरही जर कारवाई होत नसेल तर सामान्य माणसांच्या तक्रारीला विचारतो कोण? आणि म्हणून हे शासन, हे अधिकारी आता लोकांच्या मनातून उतरायला लागलेत. म्हणजे खरं तर हा जो दुग्ध प्रकल्प आहे याची जी आम्ही मालिका सुरू करतोय, जो काही घोटाळा झालाय ते आम्ही तुमच्या समोर आणतोय. त्या प्रकल्पामध्ये म्हणजे जर खरोखर तो कारवाई चांगल्या प्रकारे केला असता, मात्र शासनाचे प्रत्येक प्रकल्प, प्रत्येक योजना ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरते. अधिकारी ती अंडी खातात आणि जनतेची अक्षरशः त्यांच्या स्वप्नांची ही माती करतात. आता हे बघा, 1960च्या दरम्यान मुंबई व उपनगराच्या जनतेला दुधाचा तुटवडा भासत असल्याने, तसे शहरामध्ये होणारे दुग्ध उत्पन्न अस्वच्छ व आरोग्यास हानिकारक असल्याने जनतेच्या आरोग्यासाठी जनावरे शहराबाहेर स्थलांतरित करण्याची गरज भासू लागली. कधी 1960ला. त्यावेळचे राजकारणी किंवा त्यावेळचे अधिकारी हे दूरदृष्टी ठेवणारे होते. त्यांना तेव्हाच कळलं होतं की आपल्याला मुंबईमध्ये अशा प्रकारे दुधाचा तुटवडा भासेल. आणि मग आता ज्या भेसळीच्या बातम्या येतात, मग ते युरियाचं दूध किंवा इतर ज्या भेसळ होते, त्याला कारण हेच की त्यावेळेस जो निर्णय घेतला होता तो जर चांगल्या प्रकारे अंमलात आणला असता तर दापचरी दुग्ध प्रकल्प हा पालघर जिल्ह्याला आणि मुंबईला हा वरदान ठरला असता. आणि म्हणून दूरदृष्टी ठेवून त्यावेळेस 60-62 वर्षापूर्वी हा निर्णय घेतला होता की हे सगळे तबेले मुंबईतले हे स्थलांतरित करायचे. आता त्यांनी तो निर्णय घेतला आणि म्हणूनच आरे दुग्ध वसाहतीच्या धर्तीवर नवीन दुग्ध वसाहतीची स्थापना तलासरी येथे करण्याचा निर्णय झाला. म्हणजे 1960ला निर्णय घेतला होता. त्याच्यानंतर शासन निर्णय सन 1962 मध्ये दुग्ध प्रकल्पाची स्थापना करण्यात आली. 1962 मध्ये ती स्थापना झालेली आहे. त्यापैकी 2885 एकर जमीन ही 3 बिगर आदिवासी व 3807 एकर जमीन अशी एकूण 1071 आदिवासी शेतकऱ्यांकडून म्हणजे 6692 एकर जमीन ही घेण्यात आली. आणि मग त्याच्यानंतर या जमीनचं पुनर्वसन अधिकारी सूर्या प्रकल्प यांच्या मार्फत संपादन करण्यात आलं. जमीन ज्या आदिवासी शेतकऱ्यांकडून संपादन करण्यात आली त्यांना त्यावेळच्या बाजारभावाप्रमाणे जमिनीची किंमत अदा करणे आणि प्रकल्पामध्ये जे लोक बाधित झालेले आहेत त्यांचे पुनर्वसन करण्याकरता प्रत्येक घरातील एकाला प्रकल्पात नोकरी देणे व त्यांच्या घरासाठी जमिनीसाठी जमीन, वीज, पाण्यासाठी विहिरी, समाज मंदिर, शाळा, रस्ते इत्यादी सुविधा हे पुनर्वसन अधिकारी सूर्या प्रकल्प यांच्याकडून करायचं असं ठरलं होतं. आता हे सगळं करताना प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला नाही. म्हणजे जवळपास 6692 एकर जमीन ही तशीच्या तशी पडीत आहे. त्याच्यावर आजही तबेले आहेत. मात्र ते तबेले काही सुरू झाले नाही. तिथे कुठलीही शासनाची योजना कुठलाही दुग्ध प्रकल्प हा सुरू करताना ज्या काही घोटाळे झाले ते मोठ्या प्रमाणावर झाले आणि शेवटी तो दुग्ध प्रकल्प तोट्यात गेला असं दाखवून तो बंद करण्यात आला. प्रश्न पुनर्वसनाचा आहे, प्रश्न भ्रष्टाचाराचा. ही जी सोन्याची अंडी देणारी कोंबडी दापचरी दुग्ध प्रकल्प खरं तर हा पालघर जिल्ह्याला वरदान ठरला असतं. म्हणजे आज इतर राज्यातले प्रकल्प दुधाचे आपल्या राज्यामध्ये येत आहेत, बक्कल कमाई करतायत आणि आपले राजकारणी हे फक्त भूलथापा देत आहेत, थापा मारतायत.
म्हणजे यांची खरी तर अवकातच नाहीये. एखादा मोठा प्रकल्प जिल्ह्यात राबवण्याची अवकात नाहीये आणि असलेला प्रकल्प, जो प्रकल्प अस्तित्वात आहे तोही टिकवण्याची यांच्यामध्ये धमक नाहीये. आता तिथे अत्यंत वाईट परिस्थिती आहे. म्हणजे दापचरी दुग्ध प्रकल्पाची अवस्था ही अत्यंत वाईट झालेली आहे आणि म्हणून शासनाने त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. झालेले जे भ्रष्टाचार आहे, झालेल्या तक्रारी आहेत, त्यानुसार ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये हात धुवून घेतले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आमची पहिली मागणी आहे, ज्यांनी हा जेसीबी दाखवून बिल काढले, ती जी कंस्ट्रक्शन कंपनी आहे, ज्यांनी हा ठेका घेतला होता त्यांच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला पाहिजे. ज्यांनी हे बिल रेकॉर्ड केलंय त्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून जी शासनाची लूटमार केलेली आहे 44 लाखांची, जे बोगस बिल बनवलेले आहे, म्हणजे पीडब्ल्यूडी मध्ये आपण बोगस बिल बघतो, कामं न करताच केली जातात, त्याच्यापेक्षा हे भयानक आहे की त्या क्रमांकाचा जेसीपी अस्तित्वातच नाही, त्याची नोंदच नाहीये आणि त्याचं बिल काढलं जातंय. हे प्रकरण गंभीर आहे आणि म्हणून यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. पहिल्या भागात ही आम्ही मागणी करतोय. प्रेक्षको, दापचरी दुग्ध प्रकल्प या संदर्भामध्ये पुढच्या भागामध्ये कसे कसे यांनी घोटाळे केले आणि कशा पद्धतीने लुटमार चालू आहे हे आपण पाहणार आहोत. म्हणजे शासनाला विनंती आहे की आता तरी पालघर जिल्ह्याला वरदान ठरणारा हजारो एकर जमिनीवरचा हा प्रकल्प एकतर कार्यान्वित करावा की ती जमीन त्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या सेवेसाठी काही योजना राबवता येतील की त्या पाहाव्या.